नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. अन्यथा वैभव नायकवडींच्या घरासमोर ठिय्या. हुतात्मा साखर कारखाना अध्यक्ष वैभव नायकवडी यांनी गुरुवारी आंदोलक शेतकरी व सभासदांसमोर हजर राहावे, अन्यथा त्यांच्या निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा गौरव नायकवडी यांनी दिला. कारखान्यावर असलेले सुमारे 550 कोटी रुपयांचे कर्ज फेडावे या मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे. गौरव नायकवडी म्हणाले, हुतात्मा कारखाना उभा करताना ज्यांनी अण्णांना साथ दिली ते आज आंदोलनात उतरले आहेत. कारखाना कसा वाचेल यापेक्षा आंदोलन मोडीत काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कारखान्यातून कोट्यावधींचा फायदा घेणारे वैभव काका सहजासहजी राजीनामा देणार नाहीत. त्यांनी वैयक्तिक संपत्ती वाढवून कारखाना कर्जबाजारी केला. उद्या आमदार विनय कोरे यांना चर्चेसाठी बोलावले असून वैभव नायकवडी यांनीही उपस्थित राहून भूमिका स्पष्ट करावी अशी मागणीही त्यांनी केली. केदार नायकवडी, किरण नायकवडी यांनीही यावेळी टीकेची झोड उठवली. यावेळी विजय पाटील नागठाणे, पांडुरंग आहिर, वसंत वाजे, संजय आहिर, सरपंच संदेश कांबळे आदींनी मनोगत व्यक्त केली. बाळासाहेब पाटील, माजी अध्यक्ष महादेव कांबळे, उपाध्यक्ष रामचंद्र भाडळकर, सावकार कदम, अरुण यादव, सनी आहिर, वैभव खोत आदी उपस्थित होते. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.